आजच्या लाईफस्टाईलमध्ये पाहिलं तर डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. हं. नॉर्मली काय असतं की डेली रुटीनमध्ये आपण वर्क करत असताना किंवा अन्य कामं करत असताना फारसं लक्ष डाएटकडे देत नसतो. बट प्रेग्नन्सीमध्ये बाळाची फिजिकल ग्रोथ ही आईच्या ग्रोथवरती डिपेंड राहते. सो आईनं चांगला आहार, आता चांगला आहार म्हणजे काय? तर प्रोटीनयुक्त आहार मॅक्झिमम घेणं गरजेचं आहे. आणि तेही जसं की बरेचदा प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये असणाऱ्या डिफिशियन्सीजसुद्धा वेगळ्या आहेत. सो नेमकं तुमच्या शरीराला कशाची गरज आहे, ती गरज प्रोटीन, न्यूट्रिएंट्स जे काही हवेत, ते न्यूट्रिएंट्सची गरज भरून काढणारा आहार आईनं घेतला पाहिजे. सो ट्रायमॅस्टर वाईज मला वाटतं की आहारामध्ये बदल झाले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं एखाद्या डायटिशियनचा योग्य सल्ला घेऊन तो योग्य तो आहार घेतला पाहिजे. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा गोष्ट मी सांगेन, काय नाही घेतलं पाहिजे, तर प्रिझर्वेटिव्हज असणारं जे काही फास्ट फूड्स आपण घेतो, ते बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती डायरेक्टली परिणाम करतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रिझर्वेटिव्हज असणारे अन्नपदार्थ टाळले पाहिजेत. घरचा आहार, फ्रेश आहार, ताजा बनवलेला आहार घेणं जास्त प्रिफरेबल राहतं.